श्रीमद्भागवत महापुराणम स्कंद 7 अध्याय 14 गृहस्थाचे सदाचार। युधिष्ठिराने विचारले, हे देवर्षी, माझ्यासारखा गृहासक्त माणूस सहजपणे कोणत्या साधनाने हे पद प्राप्त करू शकेल? नारद म्हणाले, राजा, मनुष्याने गृहस्थाश्रमानुसार सगळी कामे करून ती भगवंतांना समर्पित करावीत आणि महात्म्यांची सेवा करावी। सवडीप्रमाणे विरक्त पुरुषांबरोबर वारंवार श्रद्धापूर्वक भगवंताच्या अवतारांच्या कथामृताचे पान करीत राहावे। जसा स्वप्नातून राजा झालेला मनुष्य स्वप्नातील गोष्टींशी आसक्त राहत नाही, तसे सत्संगाने जसजशी बुद्धी शुद्ध होत जाईल तसतशी आपोआप सुटण्याच्या शरीर, स्त्री, पुत्र इत्यादींची आसक्ती आपणाहून सोडावी। बुद्धिवान पुरुषाने आवश्यक तेवढीच घर आणि शरीर यांची काळजी घ्यावी, अधिक नको। आतून विरक्त राहून बाहेरून विषयासक्त असल्याप्रमाणे लोकांमध्ये व्यवहार करावा। माता पिता, बंधू बांधव, पुत्र मित्र आणि दुसरे जे काही म्हणतील आणि ते जे काही इच्छितील त्यांना आतून ममता व ठेवण्याचा होकार द्यावा। बुद्धिमान पुरुषाने पाऊस वगैरे मुळे उत्पन्न होणारे अन्न वगैरे, पृथ्वीपासून उत्पन्न होणारे सोने इत्यादी, तसेच अकस्मात प्राप्त होणारे द्रव्य इत्यादी सर्व भगवंतांनीच दिले आहे असे समजून प्रारब्धानुसार त्याचा उपभोग घ्यावा व उरलेल्या सुकृतात उपयोग करावा। जेवढ्यावर भूक लागेल तेवढ्यावरच मनुष्याचा अधिकार आहे। यापेक्षा अधिक संपत्ती जो आपली आहे असे मानतो तो चोर होय, तो शिक्षेला पात्र ठरतो। हरिण, उंट, गाढव, वानर, उंदीर, सरपटणारे प्राणी, पक्षी, माशी इत्यादींना आपल्या पुत्राप्रमाणेच समजावे, तसेच पहावे। त्यांच्यातच आणि पुत्रात काय फरक आहे? गृहस्थाश्रमी पुरुषांनी सुद्धा धर्म, अर्थ आणि काम यांच्यासाठी फार कष्ट करू नयेत, परंतु देश, काल आणि प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यात संतुष्ट असावे। आपल्याकडील सर्व सामग्री कृती, पतित, चांडाळ इत्यादी सर्व प्राण्यांना यथायोग्य वाटून नंतर स्वतः उपयोगात आणावे। एवढेच काय, जिला मनुष्य आपली समजतो त्या आपल्या पत्नीला सुद्धा अतिथी इत्यादींच्या निर्दोष सेवेत लावावे। जिच्यासाठी लोक प्राणसुद्धा देतात त्या प्रसंगी आपले आई बाप आणि गुरुला सुद्धा मारतात, त्या पत्नीवरचे प्रेम त्याने काढून घेतले। त्याने नित्यविजयी भगवंतावर सुद्धा विजय मिळवला असे समजावे। शेवटी किडे, विष्ठा किंवा राखेचा ढीग होऊन जाणारे हे तुच्छ शरीर कोठे आणि यासाठी जिच्याविषयी आसक्त असते ती स्त्री कोठे आणि आपल्या महिम्याने आकाशालाही झाकून टाकणारा हा आत्मा कुठे? प्रारब्धाने प्राप्त झालेल्या आणि पंचमहायज्ञ इत्यादीतून उरलेल्या अन्नानेच गृहस्थाने आपला उदरनिर्वाह करावा। जो बुद्धिमान पुरुष यासाठी शिवाय अन्य कोणत्याही वस्तूमध्ये माझेपण ठेवीत नाही, त्याला संतपद प्राप्त होते। आपल्या वर्णाश्रमानुसार असलेल्या व्यवसायाने मिळालेल्या सामग्रीने दररोज देव, ऋषी, मनुष्य, भूत, पितृगण आणि आपल्या आत्म्याचे पूजन करावे। एकाच परमेश्वराची वेगवेगळ्या रूपातील ही आराधना होय। जर आपला अधिकार इत्यादी आणि यज्ञासाठी आवश्यक सर्व वस्तू प्राप्त झाल्या तर मोठे मोठे यज्ञ किंवा अग्निहोत्र इत्यादी करून भगवंताची आराधना करावी। राजा सर्व यज्ञाचे भोक्ते भगवंतच आहेत, परंतु ब्राह्मणाच्या मुखात अर्पण केलेल्या अन्नाने त्याच्या जशी तृप्ती होते तशी अग्निमुखात हवन केल्यानेही होत नाही। म्हणून ब्राह्मण, देवता, मनुष्य इत्यादी सर्व प्राण्यांना त्यांना
उपयुक्त असणाऱ्या वस्तू देऊन सर्वांच्या हृदयात अंतर्यामी रूपाने विराजमान असलेल्या भगवंताची पूजा करावी. यात ब्राह्मणांना प्राधान्य द्यावे. धनवान ब्राह्मणाने आपल्या ऐपतीनुसार भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षात आपल्या पितरांचे महालय श्राद्ध करावे. याशिवाय कर्क व मकर संक्रांत, तुला व मेष संक्रांत, व्यधिपात, दिनशय, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणची वेळ, द्वादशी, श्रवण, धनिष्ठा आणि अनुराधा नक्षत्राच्या वेळी, अक्षय तृतीया, कार्तिक शुद्ध नवमी, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन या महिन्याने कृष्णाष्टमी, माघ शुद्ध सप्तमी, माघ महिन्यातील मघा नक्षत्राची युक्त पौर्णिमा आणि प्रत्येक महिन्यातील मास नक्षत्र जसे चित्रा, विशाखा, ज्येष्ठा इत्यादींनी युक्त असलेली ती पौर्णिमा. मग त्या दिवशी चंद्र संपूर्ण असो किंवा नसो. द्वादशी तिथीचा अनुराधा, श्रवण, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा आणि उत्तर भाद्रपदासह झालेला योग, एकादशी तिथीचा तिन्ही उत्तरा नक्षत्राचा योग किंवा जन्म नक्षत्र वा श्रवण नक्षत्राचा योग, या सर्व वेळा पितरांचे श्राद्ध करण्यासाठी योग्य व श्रेष्ठ होत. हे योग्य फक्त श्राद्धासाठीच नव्हे तर सर्व पुण्य कर्मासाठी उपयोगी आहेत. हे कल्याणकारक आणि कल्याणाची अभिवृद्धी करणारे आहेत. यावेळी सर्व प्रकारे शुभ कर्म केली पाहिजेत. त्यातच आयुष्याची सार्थकता आहे. या शुभ संयोगाच्या वेळी जे काही स्नान, जप, होम, व्रत, देव ब्राह्मणांची पूजा केली जाते किंवा जे काही देव, पितर, मनुष्य व प्राण्यांना अर्पण केले जाते त्यांच्या मिळणारे चिरकाल टिकणारे असते. युधिष्ठिरा, याचप्रमाणे पत्नीचे पुंसवनादी संस्कार, मुलांचे जातकर्मादी संस्कार, तसेच स्वतःचे यज्ञदीक्षादी संस्कार, प्रेतसंस्कार, वार्षिक श्राद्धे, तसेच अन्य मंगलकर्माच्या वेळी दान इत्यादी पुण्यकर्म केली असता ती अक्षय फळ देतात. जेथे धर्म केल्याने कल्याणाची प्राप्ती होते त्याच स्थळाचे मी आता वर्णन करतो. तेथे सत्पात्र व्यक्ती आढळतात. तो सर्वात पवित्र देश होय, ज्याच्यामध्ये हे सर्व चराचर जग राहिले आहे. त्या भगवंताच्या मूर्ती ज्या ठिकाणी असतील तेथे तप, विद्या, दया आदी गुणांनी संपन्न ब्राह्मण निवास करीत असतील. जेथे जेथे भगवंताची पूजा होते आणि तेथे पुराण प्रसिद्ध गंगा इत्यादी नद्या आहेत, ती सर्व स्थाने कल्याणकारी होत. पुष्कर वगैरे सरोवरे, सिद्ध पुरुषांनी आश्रय केलेली क्षेत्रे, कुरुक्षेत्रे, गया, प्रयाग, पुलहाश्रम, नैमिषारण्य, फाल्गुन क्षेत्र, कन्याकुमारी, सेतुबंध, प्रभास, द्वारका, काशी, मथुरा, पंपा सरोवर, बिंदू सरोवर, बद्रिकाश्रम, अलकनंदा, भगवान सीतारामाचे आश्रम, महेंद्रमलय इत्यादी कुलपर्वत, तसेच जेथे जेथे भगवंताच्या स्थिर प्रतिमाची पूजा होते ते सर्व देश अत्यंत पवित्र होत. आपले कल्याण इच्छिणाऱ्याने वारंवार या स्थानी गेले पाहिजे. या ठिकाणी जी पुण्यकर्म केली जातात त्याचे माणसाला 1000 पटीने फळ मिळते. युधिष्ठिरा, योग्य कोण याचा निर्णय करतेवेळी पात्रतेचे निकष जाणणाऱ्या विवेकी पुरुषांनी हे चराचर जग ज्यांचे स्वरूप आहे त्या एकमात्र भगवंतांनाच सत्पात्र ठरवली आहे. राधा, तुझ्या या यज्ञात देव, ऋषी, सिद्ध आणि सनकादिक असूनही अग्रपूजेसाठी भगवान श्रीकृष्णांनाच पात्र ठरवले. असंख्य जीवांनी भरलेल्या या ब्रह्मांडरूप महावृक्षाचे एकमात्र मूळ भगवान श्रीकृष्णच आहेत. म्हणून त्यांची पूजा केल्याने सर्व जीवाचा आत्मा तृप्त होतो. त्यांनी मनुष्य, पशु, पक्षी
ऋषीदेव इत्यादींची शरीररूप नगरे निर्माण केली आणि तेच या नगरामध्ये जीवरूपाने राहतात, म्हणून त्यांना पुरुष म्हणतात. युधिष्ठिरा, भगवंत या पुरुषांनादी शरीरामध्ये त्याच्या वेगळेपणामुळे कमी अधिक रूपाने प्रकाशमान झालेले आहेत, म्हणून मनुष्यच अधिक श्रेष्ठ पात्र आहे. आणि मनुष्यामध्ये सुद्धा ज्याच्यामध्ये तप योग वगैरे भगवंताचा अंश आणि आढळलेले ते तितकेच अधिक श्रेष्ठ होत. युधिष्ठिरा, त्रेतादी युगामध्ये जेव्हा विद्वानांना आढळले की मनुष्य परस्परांचा तिरस्कार द्वेष अपमान करतात, तेव्हा त्या लोकांची उपासनेसाठी भगवंताच्या प्रतिमेची योजना केली. तेव्हापासून पुष्कळसे लोक अत्यंत श्रद्धेने प्रतिमांमध्ये भगवंताची पूजा करतात. परंतु जे माणसाचा द्वेष करतात त्यांना प्रतिमेची उपासना करून सुद्धा फळ मिळू शकत नाही. युधिष्ठिरा, मनुष्यामध्ये सुद्धा ब्राह्मण उत्तम पात्र मानण्यात गेला आहे, कारण तो आपली तपश्चर्या, विद्या, संतोष वगैरे गुणांनी भगवंताचे वेदरूप शरीर धारण करतो. म्हणून हे जे सत्वात्मा भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांचे श्रेष्ठ देवही ब्राह्मणच आहेत, जे आपल्या चरणधुळीने तिन्ही लोक पवित्र करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.